नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये माझा स्वतःचा एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. स्वतःची कार असेल तर कसे जायचे, किती किलोमीटर, कोणत्या रस्त्याने इझी पडेल, हे सर्व डिटेल्स मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही स्वतःच्या कारने मुंबईहून गोव्याला जाणार असाल, तर पनवेलवरून पळसपे फाटावरून सरळ मुंबई-गोवा हायवेने जाता येईल. किंवा खोपोली फाट्याहून पुढे पाली गणपती मार्गाने सरळ सरळ पुढे जाऊन पाटणसाई फाट्यावरून लेफ्ट घेऊन मुंबई गोवा हायवे नंबर 66 वरून सुद्धा जाता येते. मुंबईहून गोवा 550 ते 600 किलोमीटर इतके अंतर आहे. किंवा मुंबईहून पुणे मार्गे सातारा कोल्हापूर करत पुढे निपाणीवरून राईट घेऊन आजरा रोडने अंबोली घाट करत सुद्धा गोव्याला जाता येते. पहिला मी तुम्हाला मुंबई गोवा मार्ग जो कोकणातून जातो त्याबद्दल सांगतो. या मार्गाने जाताना आपल्याला एकही टोल लागत नाही. सध्या तरी हायवेचे काम माझ्या एक्सपिरियन्सनुसार 80% झाले आहे. टोल अजून सुरू केले नाहीत. तिथे तुमचे पैसे वाचतात, गाडी एकाच स्पीडने चालते, पेट्रोल किंवा CNGची बचत होते. CNGचे पंप देखील रस्त्याला आहेत. तरी प्रवासाला निघण्या अगोदर आपली कार चांगल्या मेकॅनिककडून इन्स्पेक्शन करूनच निघावे. नवीन गाडी असेल तर अतिउत्तम, कारण हायवेला एकदम सन्नाटा असतो. गाडी बंद पडली किंवा पंक्चर झाली तर मेकॅनिक सापडत नाही. म्हणजे फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे. हायवे जास्तीत जास्त फ्लायओव्हरने बनवला आहे, त्यामुळे रस्त्यावर गावे आणि हॉटेल पाहायला मिळत नाही. सांगायचं म्हटलं तर रस्ता खूप छान आहे. 70 ते 80च्या स्पीडने गाडी चालवल्यास प्रवास सुखरूप होतो आणि निसर्ग पाहत पाहत जाण्याचा एक वेगळाच अनुभव येतो. या उलट जर तुम्ही दुसऱ्या रोडने म्हणजे मुंबई सातारा कोल्हापूर करत पुढे जाऊन निपाणी आजरा रोडने अंबोली घाट या रोडने जाणार असाल, तर ह्या रोडला मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत माझ्या अंदाजे टोल टॅक्स 550 ते 600 रुपये इतका येतो. पुढे अंबोली घाटात रस्ता थोडा खराब आहे. ओव्हरऑल या मार्गाने जायचं म्हटलं तर प्रवास थोडासा कंटाळवाणा होतो. मित्रांनो, बाकी तुम्हाला कोणत्या मार्गाने जायला आवडेल ते तुम्ही ठरवू शकता. धन्यवाद.